माझं नाव अक्षय बगाडे, मी आर्किटेक्ट आहे आणि मी महाबळेश्वरमध्ये आणि महाबळेश्वरच्या बाहेर पूर्ण पॅन इंडियामध्येही देखील काम करतो. तर एक 4 वर्षापूर्वी सॅटर्डे क्लबचं आणि माझं नातं जुडलेलं आहे आणि मी ज्यावेळेस माझ्या फक्त भागामध्ये काम करत होतो, पण जेव्हा सॅटर्डे क्लबमध्ये आलो आणि सॅटर्डे क्लबमध्ये मला पूर्ण चित्र दिसलं की आपण फक्त आपल्या भागात काम सोडून दुसरीकडेही करू शकतो आणि महत्त्वाचं मध्ये की बाकी जे उद्योजक आहे त्यांना आपण काय संधी देऊ शकतो. तर हे मला सर्वप्रथम दिसलं. म्हणजे मला तर खूप संधी भेटली, मला खूप कामही भेटलं सॅटर्डे क्लबमध्ये आणि सगळ्यात जास्त मी लोकांपर्यंत पोहोचलो आणि त्यांनाही काम देऊ शकतो. सर, जसं आता ऐकलं मी मगाशी की पाचगणीमध्ये तुमचा खूप छान व्यवसाय आहे. बरं, मराठी तरुण उद्योजकांसाठी तुम्ही काय संधी द्याल सर? आता काय होतं की ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना म्हणजे मला एकूण 8 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये मी काम करतोय. तर फॉल सिलिंग म्हणा, नाहीतर म्हणजे घराला लागणारे जे कामगार असतात, नाहीतर जे मटेरियल सप्लायर असतात, तर ते ज्यावेळेस बघतोय त्यावेळेस तिथं मला मराठी माणूस दिसत नाही. म्हणजे इव्हन फॉल सिलिंग करतो आपण, नाहीतर टाईलचं काम करतो, बांधकामाचं टाईल करतो, तर हे कुठनं तरी यूपीमधनं आलेली लोक असतात, नाहीतर कर्नाटकमध्ये आलेली लोक असतात, तिथं मराठी माणूसच दिसत नाही. तर तुम्ही पाचगणी महाबळेश्वरमध्ये या आणि खरंच तुम्हाला जर खरंच व्यवसाय करायचा असेल, वाढायचा असेल, तर खूप संधी आहे, खूप काम आहे महाबळेश्वर या ठिकाणी. फॉल सिलिंग म्हणा, नाही तर घराचे काही रिलेटेड कामं असतील, मी आहे तिथं बसलेला, तुमचा मराठी माणूस बसलाय तिथं, खूप संधी देईल, खूप काम देईल आणि मीही वाढेन आणि तुम्हालाही वाढवेन. महाबळेश्वर चॅप्टरचे सर सेक्रेटरी आहेत. सर, मला आणखीन एक तुम्हाला विचारायला आवडेल की असं म्हणतात की मराठी माणूस कुठे दिसत नाही. आता ही अफवा आहे, गैरसमजूत आहे, जो त्याचा प्रश्न असतो. पण मराठी माणूस उद्योगात उतरत नाही, तो व्यवसाय करायला मागत नाही किंवा घाबरतो, यामागे काय कारण असू शकतं? तुम्हाला काय वाटतं? मला एकच गोष्ट अशी वाटते की लाज. मराठी माणसाला लाज वाटते की हे काम माझं नाहीये, असं छोटं काम मी करू शकत नाही. पण एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा की छोट्या कामातूनच माणूस मोठा होतो. तुम्ही जोपर्यंत एक पहिली पायरी चढत नाही तोपर्यंत तुम्ही 100 पायऱ्या कसा चढाल? त्याच्यामुळं पहिली पायरी नक्कीच चढायला हवी आणि त्यासाठी तुम्ही मला नक्कीच भेट द्या. महाबळेश्वर इथे मी आहे, हे मराठी माणूस आहे जो तुम्हाला 100 काय हजारो पायऱ्यांपर्यंत नेईन नक्कीच. कोणाला तुमच्या या क्षेत्रात उतरायचं असेल, एखाद्या तरुण मराठी व्यक्तीला, तर तुम्ही त्याला कोणता मोलाचा संदेश द्याल ह्याबद्दल? मी संदेश हाच देईन की नवीन स्ट्रक्चर्स, त्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्ह मटेरियल, म्हणजे कमी खर्चामध्ये तुम्ही घराचं डिझाईन कसं करू शकता. कारण की लोकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आणि मोठा पेन आहे की बजेट हाऊस पण लक्झरी पण भेटला पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामुळे तुमचं मार्केट स्टडी आणि तुम्ही नवीन इनोव्हेशन नाही तर नवीन असं काही मटेरियल आणू शकता का की ज्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये ते घर बघताना एवढं लक्झरियस वाटलं पाहिजे. हे जर तुम्ही मित्रांनो गोष्ट केली तर जग खूप छोटं आहे तुमच्यासाठी.